नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी आपण 3 शब्द बघण्याचा प्रयत्न केला. खरं तर शॉर्ट्समध्ये वेळ पुरत नाही, तरी आपण प्रयत्न करूया. शेवटचा सकाळचा जो शब्द होता तो ॲब्रप्ट होता. ॲब्रप्टचा अर्थ होतो अचानक, सडन, हॅस्टी, अनएक्सपेक्टेड. म्हणजे काय, एखादी गोष्ट अचानकच झाली तर आपण त्याला काय म्हणतो, ॲब्रप्ट. आणि त्याला अँटोनाइम्स काय येईल, ग्रॅज्युअल, स्मूथ, कसं हळूवार, कसं हळूवार, हे त्याचा अँटोनाइम्स. आणि सिनोनाइम्स सडन, हॅस्टी, अनएक्सपेक्टेड. कधी कधी होतं ना, आपण गाडी चालवत असतो, अचानकच कुत्रा येतो रस्त्यामध्ये, आपण अचानकच ब्रेक मारतो, एकदम ॲब्रप्ट. ओके, तर त्याची मेमरी ट्रिक तुम्ही असं ठेवू शकता, बस ब्रेक म्हणजे ॲब्रप्ट आहे ना, ॲब्रप्ट स्टॉप, अचानक थांबणे. चला पुढचा चौथा शब्द ॲब्स्कॉन्ड. ॲब्स्कॉन्ड 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 हा शासकीय सेवेतील लोकांचा खूप प्रचलित शब्द असतो. बरेचसे लोक 2-2 महिने येत नाही ड्युटीला, पळून जातात. गुपचूप पळून जाणे, न सांगता जाणे, आता इथं लिहिलेलं आहे विशेषतः गुन्हा करून जाणे, पण बरेचसे लोक गुपचूप पळून जातात, कोणाला न सांगता, कोणाला काही पत्ता न देता. ओके, त्याचे सिनोनाइम्स काय, फ्ली, इस्केप, रन अवे, कळलं. आणि अँटोनाइम्स सरेंडर किंवा रिमेन. पण मग काय आहे, पळून जाणे. आणि सरेंडर म्हणजे शरण येणे, सांगून शरण येणे, द्यावं मला, द्या मला शरण द्या तुमची. मग आता मेमरी ट्रिक काय आहे, अपसेंट असतो मुलगा शाळेत न सांगता, तसंच ॲब्स्कॉन्ड, अपसेंट इन स्कूल बिकॉज ही रॅन अवे, तो मुलगा पळून गेला म्हणून तो अपसेंट होता. तर ॲब्स्कॉन्ड, ॲब्स्कॉन्ड लक्षात ठेवा. शेवटचा शब्द आहे आजचा ॲब्सॉल्व, दोषमुक्त करणे, क्षमा करणे. सॉल्व केला आता त्याला, एकदमच लेप बिचाराचा प्रॉब्लेम होता आयुष्यात, इतका प्रॉब्लेम होता, त्याला क्षमा करून टाकलं, त्याला दोषमुक्त करून टाकलं. ऐकतात ना तुम्ही, पार्डनिंग पॉवर ऑफ राष्ट्रपती. काय पार्डनचा अर्थ, क्षमा करणे, क्षमा करण्याचा अधिकार. बऱ्याचशा वेळेस द हिंदू न्यूजपेपरला तुम्ही वाचत असाल की काही लोकांना त्यांनी ॲक्विट केले, म्हणजे काय केलंय, दोषमुक्त केले, फॉरगिव्ह केलंय म्हणजे क्षमा केलंय. आणि अँटोनाइम्स ब्लेम करणं, पनिश करणं, म्हणणं तोच कल्प्रिट, त्याला दोष देणं, त्याला है ना, ब्लेम करणं, त्याला पनिश करणं. मग आता ॲब्सॉल्वला कसं लक्ष, टू फ्री फ्रॉम ब्लेम, 1 वर्ड सबस्टिट्यूशन, टू फ्री फ्रॉम ब्लेम, बरोबर. आणि सॉल्व द प्रॉब्लेम, जसं मी बोललो ना आधीच, सॉल्व द प्रॉब्लेम, फ्री फ्रॉम ब्लेम, ॲब्सॉल्व. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचं सजेशन द्या. मोठा व्हिडिओ बनवायचा असेल इडियम्सवर वगैरे तर मला प्लीज कळवा. थँक्यू.